नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छानसं खेळ बनवणार आहोत आणि त्याचं नाव आहे बलून कार. त्याच्यासाठी अगदी सहजपणे मिळणारं साहित्य आपल्याकडे आपल्याला लागणार आहे. एक आहे पुठ्ठा, साधारणपणे 4x2चा पुठ्ठा आहे. याची साईज अशीच घ्यावी असंही नाहीये, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. फक्त पुठ्ठा फार जाड असता कामा नये. त्याच्यानंतर आपण पुठ्ठ्याची 4 चाकं तयार करायची आहेत गोल कट करून. समजा पुठ्ठ्याची चाकं तुम्हाला नको असतील तर त्याच्याऐवजी तुम्ही 4 बाटलीची टोपणं, त्यांचं साईज सुद्धा महत्वाचा नाहीये, फारसा महत्वाचा नाहीये, पण चारीची साईज सारखी असावी. आणि पुठ्ठ्यापेक्षाही बाटलीची झाकणं जर घेतली तर गाडी छान पळते, कारण घर्षण कमी होतं. त्याच्यानंतर आपल्याला असे या साईजचे 2 स्ट्रॉज लागतील, छोटेसे स्ट्रॉज. त्याच्यानंतर रिफिल आपल्याला 2 लागतील, रिफिल्स. रिफिलच्या ऐवजी तुम्ही जे इयरबड्स असतात, ते इयरबड्सचा दोन्ही बाजूचा कापूस काढून टाकून ते इयरबड्स रिफिलच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा स्ट्रॉ लागेल आणि हा स्ट्रॉ थोडासा वाकडा होणारा असला पाहिजे असा. ओके. आणि एक बलून, या बलूनच्याच हवेवर आपली ही कार चालणार आहे. आणि एक दोरा, एवढं आपल्याला साहित्य लागेल. तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्हील्स तयार करून घ्यायचे. तर हे व्हील तयार करण्यासाठी ही 2 व्हील्स घ्यायची. 2 व्हीलच्या मध्ये आपण ही जी प्लास्टिकची बडची स्ट्रॉ आहे किंवा बडची जी नळी आहे ती अशी लावायची आहे. त्याच्याऐवजी तुम्ही रिफिल लावू शकता. आणि अशा पद्धतीने हे तयार होणार आहे चाक. ते हे चाक करण्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये काय घालायचंय तर ही रिफिल घालायची आणि या बाजूला दुसरं चाक लावायचं. ते तयार झालेलं एक चाक तुम्हाला दाखवतो. हे अशा पद्धतीने आपल्याला हे तयार केलेलं चाक आहे. हे फिरते ना, तर या बाजूला आणि या बाजूला तुम्ही ग्लूगन किंवा फेविकॉलनी हे चिटकवून घ्यायचं आहे पक्क. निसटलं नाही पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही ही याला होल पाडून ही जी व्हील्स आहेत, व्हील सुद्धा या बाजूला 2 बाजूला लावू शकता या पुठ्ठ्याच्या चाकाच्या ऐवजी. तर अशा प्रकारची आपल्याला 2 चाकं तयार करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही जी चाकं आहेत, ही चाकं आपल्याला या इथे एक इथं चाक आणि दुसरं इथे, साधारणपणे इथून 1 इंचावर आणि इथून 1 इंचावर अशा प्रकारे 2 चाकं ही चिटकवून घ्यायची. आता तुम्हाला चिटकवलेली चाकं दाखवतो. हे बघा, इथे एक चाक चिटकवलंय, इथे दुसरं चाक चिटकवलेलं आहे आणि ही चाकं सहजपणे फिरतायत. म्हणजे ही चिटकवलंय काय तर त्याच्यावर जी आपण स्ट्रॉ लावलेली, स्ट्रॉ चिटकवलेली आहे. स्ट्रॉ कट करून घेतली आणि चिटकवली आहे. चिटकवताना तुम्ही ग्लूगनने चिटकवू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारची चिकटपट्टी वापरून, चिकटपट्टी वापरलेली आहे आणि ग्लूगनही वापरलंय, दोन्ही वापरलेलं आहे मी. तर अशा प्रकारे आपण चिटकवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर या पुठ्ठ्यावर हा जो स्ट्रॉ आपण घेतलेला आहे, हा स्ट्रॉ या पद्धतीने चिटकवायचा. हा बघा, इथे मी स्ट्रॉ चिटकवलेला आहे उभा, बरोबर याच्या सेंटरला चिटकवायचा आहे आणि स्ट्रॉच्या वरच्या बाजूला इथे फुगा बांधायचा आहे. फुगा बांधण्यासाठी आपण दोऱ्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. आता ही आपली गाडी, एक छानशी गाडी तयार झालेली आहे. ही मी पुठ्ठ्याच्या चाकांची गाडी तयार केलेली आहे. अशी तयार केली तरी चालते किंवा दुसरी ही तयार केलेली आहे मी या बाटलीची जी झाकणं किंवा टोपण असतं त्याची तयार केलेली आहे. याला सुद्धा मी असंच केलेलं आहे. छोट्या इथे स्ट्रॉज वापरल्यात, त्याच्यामध्ये आतल्या बाजूला इथे जे आहेत चाकांना जोडलेल्या रिफिल्स आहेत आणि हे सगळं ग्लूगननी चिटकवलेलं आहे. आणि पुठ्ठा एकदम हलका घ्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं. कारण पुठ्ठ्याचं वजन जर जास्त झालं तर गाडी पळणार नाही. आपली गाडी तयार आहे. आणि ही गाडी कशी पळते तर आपण आधी पळवून बघूयात आणि मग त्याच्या पाठीमागे काय तत्व आहे ते पाहूयात. मित्रांनो, आता तुम्ही ही कार फिरताना पाहिली. आपल्या 2 छोट्या विद्यार्थिनी आहेत, ईशा आणि आर्या.
तर त्याने सुद्धा हे गाडी फिरून खूप मस्त आनंद घेतला, तोही आपण पाहूयात. आणि ते पाहण्यापूर्वी आपण पाहूयात की हे गाडी जी आहे ती गाडी का फिरते. तर त्याच्या पाठीमागं असं कारण आहे की हे बलून फुगल्यानंतर बलून मधली जी हवा आहे ती हवा या दिशेने बाहेर येते आणि या बाजूला ऍक्शन झाल्यामुळे, क्रिया झाल्यामुळे गाडी जी आहे ती पुढच्या बाजूला ढकलली जाते. हवेच्या ह्या इकडच्या दाबामुळे गाडी पुढच्या बाजूला ढकलली जाते. म्हणजे याची जी रिॲक्शन आहे ती अपोजिट साईडला होते. आणि न्यूटनचा जो तिसरा नियम आहे, ऍक्शन अँड रिॲक्शन आर अपोजिट अँड सेम, हा नियम आपण या खेळण्याच्या साहाय्याने सुद्धा दाखवू शकतो. आणि तुम्हाला हे जे खेळणं बनवलंय हे तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.